रोजच नाश्त्याचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यासारखं वाटतं. जेव्हा आपल्याला काहीतरी वेगळं खावं वाटत असेल तेव्हा आपण बीटरूटची पुरी बनवू शकतो. हेल्दी आणि खमंग, पण खायलाही चविष्ट आणि दिसायलाही सुंदर. चला तर मग आपण बनवूया बीटरूटची पुरी. नमस्कार, मी सुकेशनी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आईचे पदार्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आपण घेतलेले आहेत 2 बीट आणि ते वरची साल काढून मी कट करून घेतलेले आहेत मोठे मोठे, आणि ते आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. खूप जास्त बारीक पण नाही करायचं. आणि ते आपण कणिक मळून घेणार आहोत. त्यामध्ये पाण्याचा जास्त वापर करायची काही गरज नाही. गरज लागेल इतकंच पाणी वापरणार आहोत आपण. बघा कसा लाल कलर आलेला आहे, सुंदर. आपण पिठामध्ये मीठ आणि बीटरूट टाकून घेतलेला आहे. दोन चमचे लाल तिखट घेतलेला आहे मी. थोडंसं मीठ आणि धणे पावडर पण वापरली आहे 1 चमचा. आणि आपण हे थोडा गरम मसाला घेतलेला आहे. खमंग होण्यासाठी आपण तिखटाचा वापर केलेला आहे यामध्ये. छान पद्धतीने कणिक मळून घेतलेली आहे मी, आणि छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे. आणि त्याच्या सुंदर कलर आलेला आहे, पाहू शकता. आपण पुऱ्या छोट्या छोट्याच बनवणार आहोत, खूप मोठ्या पण नाही बनवणार. गोल गोल असं लाटून घेत आहे मी. आणि पुरी तेलात टाकल्यानंतर टम्म फुगेल. पाहू शकता किती सुंदर कलर आलेला आहे पुरीला. आणि तळल्यावर सुद्धाही तो कलर कमी होत नाहीये. पुरी छान दिसत आहे, एकदम खायला पण खमंग लागते आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते. अशा लाल भडक पुऱ्या किती सुंदर दिसत आहेत. आपली मुलं जेव्हा ताटामध्ये बीट तसंच ठेवत असतील तर आपण ऑप्शन म्हणून बीटची पुरी बनवून त्यांना खाऊ घालू शकतो. बीटची पुरी आपण नाश्त्यामध्ये पण बनवू शकतो. 4 वाजता मुलं शाळेतून आल्यानंतर पण आपण ही बनवून देऊ शकतो मुलांना खाण्यासाठी, किंवा टिफिनमध्ये पण देऊ शकतो. लोणचं दहीसोबत पण खायला खूप छान लागते. आणि सर्वांना ही पुरी नक्की आवडेल. करून पाहू शकता तुम्ही. सुंदर आणि खूप कुरकुरीत अशी छान सुंदर दिसणारी पुरी सर्वांना नक्की आवडेल. पहा, मी अशा पद्धतीने पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत. खूप पटकन बनणारी रेसिपी आहे ही. तुम्ही केव्हाही बनवू शकता. प्रवासात नेण्यासाठी पण खूप हेल्दी आणि पौष्टिक पदार्थ आहे हा. पहा, पुऱ्या कशा टम्म फुगत आहेत. एक पण पुरी अशी छोटी राहिलेली नाहीये. सर्व पुऱ्या टम्म फुगत आहेत.
पहा किती सुंदर दिसत आहेत पुऱ्या. आपणही अशा पद्धतीने बनवा. आपण या पुरीसोबत श्रीखंड सर्व करणार आहोत. गरम गरम पुरीसोबत श्रीखंड एकदम आंबट गोड छान लागतो. पहा पुरी किती कुरकुरीत झालेली आहे आणि खायला इतकी छान, दिसायलाही छान आणि खायलाही छान लागते. तर बनवा आणि खा बीटरूटची पुरी. तुम्हाला बीटरूटची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. थँक्यू.